आणि नोटबंदीचा फटका मुंबईतल्या बाजाराला देखील बसतोय। मुंबईतला लिंकिंग रोड हा कायम गजबजलेला असतो, मात्र नोटबंदीच्या निर्णयानंतर इथला व्यवसाय 50% पेक्षा कमी झालाय। गर्दीत तुरळक प्रमाणावर आहे अगदी, त्यातच 2000 रुपयांची नवी नोट ग्राहक पुढे करतायत, त्यामुळे सुट्ट्या पैशांअभावी व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। व्यापारी इथल्या व्यापाऱ्यांकडून 1500च्या नोटा घेण्यास नकार देत आहेत, त्यामुळे व्यवसाय धोक्यात आल्याची भावना लिंकिंग रोडवरच्या व्यापाऱ्यांमध्ये आहे। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्या, त्याचे अनेक चांगले वाईट परिणाम बघायला मिळाले, पण याचा परिणाम जे छोटे व्यापारी आहेत त्याच्यावर मात्र जास्त झालाय। मी सध्या बांद्राच्या लिंकिंग रोडवर इथे सकाळी 10 वाजल्यापासून बरीच गर्दी असायची ग्राहकांची, मात्र आता बरेच तास उलटून गेलेले आहेत। अतिशय ग्राहकांची गर्दी ही तुरळक झालेली दिसतीये। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे अर्थातच हे व्यापारी ते स्वीकारत नाहीयेत, त्याच्यामुळे याचा परिणाम हा ग्राहकांवर झालेला दिसतोय। या अशा बांद्राच्या अनेक गल्ल्या आहेत, तिथे खूप गर्दी असायची, आता ती खूप तुरळक झालेली आहे, त्याच्यामुळे हे जे ग्राहक आहेत यांच्यावर हा बराच परिणाम झालेला दिसून येतोय। कॅमेरामन नारायण परमारसह प्रणिता मारणे, एबीपी माझा, मुंबई।